लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत। या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सोबतच राज्य सरकारने देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांती गोड होणार आहे। प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार तर बघा, आता नुकताच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला आहे। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले असतील आणि 17वा हप्ता जमा झाल्यानंतर आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 2 हप्ते एकत्र आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे। आता आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। अशा पद्धतीने 3 ते 4 दिवस आता पैशांचे वाटप चालू राहणार आहे। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की साधारणतः 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे आणि याच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून मकर संक्रांतीच्या आधीच तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। आता आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता 100% तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये म्हणजेच की 17वा हप्ता जमा झाल्यानंतर आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, आज जमा होणार की उद्या पैसे जमा होणार, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर जमा झाला असेल आणि त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची मकर संक्रांती गोड होणार आहे। लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या भावांनी म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता राज्यातील बहिणींनी सरकारचे आभार देखील मानलेले आहे। कारण की बहिणींनी जी मागणी होती अखेरकार ती सरकारने पूर्ण केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या मागणीला अखेरकार यश आलेले आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींनी अशी मागणी केली होती की आमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा करण्यामध्ये यावा। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, हा हप्ता राज्य सरकारला वाटप करण्यासाठी फार उशीर झाला आणि या पार्श्वभूमीवरती मग लाडक्या बहिणींनी सरकारकडे अशी मागणी केली होती की हप्ता वाटप करायला उशीर होत असल्यामुळे आमच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे पैसे एकत्र जमा करण्यामध्ये यावेत। कोणत्या 3 हप्त्यांचे पैसे तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता,
डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे एकूण 4,500 रुपये आमच्या खात्यावरती एकत्र जमा करण्यामध्ये यावेत अशी मागणी लाडक्या बहिणींनी केली होती आणि त्याचनुसार राज्य सरकारने सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप केला आणि 17वा हप्ता जमा झाल्यानंतर आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा एकत्र जमा होणार आहे। जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की पुन्हा आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी देखील या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करायला सरकारला फार उशीर झाला होता, यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती आणि हीच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती होणार वाटप अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी, किती वाजता, कोणत्या वेळेला तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार हे देखील तुम्हाला सविस्तर बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती आज येणार का, उद्या येणार का, परवा येणार या ठिकाणी म्हणजेच की ही देखील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता एकत्र या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत, म्हणजेच की 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता कोणत्या दिवशी जमा होणार, आज जमा होणार की उद्या जमा होणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि ही रक्कम 10 ते 14 जानेवारी दरम्यान खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच की कोणत्या तारखेला पैसे जमा होणार हे देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। आता मकर संक्रांतीचा सण हा किती तर 14 तारखेला आहे आणि मकर संक्रांतीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, म्हणजेच की कधी जमा होणार तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे। डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये अशी रक्कम 10 जानेवारी पासून ते 14 जानेवारी पर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। म्हणजेच की बहिणींना काळजी करण्याची गरज नाही, बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांती आता गोड होणार आहे। महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मकर संक्रांतीपूर्वी महिलांना ही रक्कम मिळावी आणि यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही महिन्यांचे हप्ते आधीच देण्याचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे आणि यासाठी विभागाचे वित्त मंत्रालयाकडे निधीची मागणी केलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी जेवढा निधी आता बहिणींच्या खात्यावरती जमा करायचा आहे तेवढी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे आणि ही रक्कम आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। सध्या राज्यामध्ये सुमारे 1.25 कोटी महिलांनी या ठिकाणी म्हणजेच की 1.25 कोटी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवरती महिलांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। कोणता निर्णय तर बहिणींच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करण्याचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे। का निर्णय घेण्यामध्ये आला तर बहिणींचा या ठिकाणी मकर संक्रांतीचा सण हा गोड झाला पाहिजे। मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवरती महिलांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता खरंच या ठिकाणी महिलांना दिलासा मिळणार आहे। खरंच या ठिकाणी प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत आता गोड होणार आहे। कोणत्या तारखेपासून पैसे जमा होणार तर 10 जानेवारी पासून ते 14 जानेवारी पर्यंत पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे।
14 तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे आणि मकर संक्रांतीच्या आधीच पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार। जर 10 जानेवारी या दिवशी पैसे जमा झाले नाही तर 11 जानेवारीला होतील। जर 11 जानेवारी या दिवशी पैसे जमा झाले नाही तर 12 जानेवारीला होतील आणि जर 12 जानेवारीला देखील पैसे जमा झाले नाही तर या ठिकाणी 14 तारखेपर्यंत 100% पैसे जमा होतील। कारण की साधारणतः 3 ते 4 दिवस पैशांचे वाटप सुरू राहणार आहे। पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, दुसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, तिसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि चौथ्या दिवशी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा वितरित केला जाईल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती ही सर्व रक्कम आता जमा केली जाणार आहे आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल। मोबाईलमध्ये मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे। नुकताच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की जमा करण्यामध्ये आला। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच राज्य सरकारने बहिणींना खुश करण्यासाठी मकर संक्रांतीचा सण हा गोड करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याचाच 18वा हप्ता नव्हे तर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्यासोबत आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आणि आता 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये एकत्र तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। बहिणींसाठी अखेरकार सरकारला निर्णय घ्यावाच लागलेला आहे। बहिणींची जी मागणी होती अखेरकार ती राज्य सरकारने पूर्ण केली असून आता लाडक्या बहिणींच्या मागणीला यश आले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती आता या 2 हप्त्यांचे पैसे वाटप केले जाणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता एकत्र मिळणार असल्यामुळे हा राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून आता डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। अधिकाऱ्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधीची देखील मागणी केली आहे। आता वित्त मंत्रालय म्हणजेच की ज्यांच्याकडे या ठिकाणी म्हणजेच की पैशांची तरतूद असते अशा या ठिकाणी म्हणजेच की आता पैसे वाटप करण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी निधीची मागणी करण्यामध्ये येत असते आणि त्यानंतर निधी मंजूर करण्यामध्ये येत असतो। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी वित्त विभागाकडे निधीची मागणी करण्यामध्ये आली असून आता हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। मकर संक्रांतीपर्यंत तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा केला जाईल या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे। अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून यामध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती आता बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की मकर संक्रांतीपूर्वी महिलांना ही रक्कम मिळणार आहे आणि यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना देखील वेग आला असून आता आपण या ठिकाणी म्हणजेच की 14 जानेवारीच्या आधी मकर संक्रांतीच्या आधीच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली होती। बहिणींची देखील मागणी होती की आमच्या खात्यावरती रखडलेले सर्व हप्ते जमा करण्यामध्ये यावेत आणि त्यानुसार राज्य सरकारने देखील या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या शब्दाला मान देऊन सरकारने देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आणि त्या अनुषंगाने आता राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता बहिणींमध्ये देखील म्हणजेच की लाडक्या बहिणींमध्ये
सध्या आनंदाचे वातावरण देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे। लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, आतुरतेने वाट पाहत होत्या, अखेरकार ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची देखील काहीच गरज नाही। डायरेक्ट आता थेट अकाउंटवरती म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली होती। सोबतच आता सरकारकडे अजून एक लाडक्या बहिणींची मागणी आहे, ती म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसल्यामुळे आता लाखो महिलांचा हप्ता बंद होण्याची देखील दाट शक्यता आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची अजून एक सरकारकडे मागणी आहे, ती म्हणजेच की ई-केवायसी साठी राज्य सरकारने मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्य सरकारने या ठिकाणी ई-केवायसी अनिवार्य केले होते आणि ई-केवायसी करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 ही मुदत दिली होती, परंतु या ठिकाणी लाखो महिलांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसल्यामुळे लाखो महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची सरकारकडे अजून एक मागणी आहे, ती म्हणजेच की राज्य सरकारने पुन्हा एकदा बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे। जर राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर याचा नक्कीच लाडक्या बहिणींना फायदा होऊ शकतो। लाडक्या बहिणींची देखील मागणी आहे की तात्काळ राज्य सरकारने ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि राज्य सरकारने खरंच ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की अद्याप देखील लाखो महिलांची ई-केवायसी झालेली नसल्यामुळे सध्या लाखो महिलांचा हप्ता बंद होण्याची देखील दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि लवकरच ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची देखील दाट शक्यता बघायला मिळत आहे, कारण की सध्या निवडणुकांचा काळ सुरू असल्यामुळे सरकारला देखील या ठिकाणी बहिणींना खुश करावे लागणार आहे आणि याच काही कारणांमुळे लवकरच ई-केवायसी करण्यासाठी देखील मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे। परंतु सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार सध्या तरी आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। कोणता हप्ता जमा होणार तर नुकताच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः 14 तारखेपर्यंत पैसे जमा होतील। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली होती। तर बातमी कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा। तुमच्या इतर म्हणजेच की बहिणींसोबत म्हणजेच की इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजेल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी बातम्यांसाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।